आज आपण कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह पाहणार आहे. लक्षात घ्या, डी बाय डी एक्स ऑफ 4 इज इक्वल टू 0. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 0 असतो. आता याचा अर्थ असा आहे बाळांनो, विथ रिस्पेक्ट टू जर डी एक्स आपण डिफरन्शिएट करत असेल तर याचा अर्थ लक्षात ठेवायचा की एक्स हा व्हेरिएबल आहे आणि बाकी सगळे काय येणार? कॉन्स्टंट. म्हणजे पहिलं एक्झाम्पल समजा डी बाय डी एक्स ऑफ 4y आलं, बरोबर. आता या ठिकाणी एक्सचं फंक्शन आहे का? नाही. मग या पूर्ण फंक्शनला तुम्ही कॉन्स्टंट म्हणू शकता, बरोबर. आणि मग कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 0, बरोबर. सेम समजा डी बाय डी एक्स ऑफ 4xy असेल तर या ठिकाणी हा जो 4 आहे आणि हा y आहे तो कॉन्स्टंट आहे. मग 4y इंटू डी बाय डी एक्स ऑफ काय येणार? एक्स येणार, बरोबर. आणि मग या ठिकाणी हा झाला डी एक्स डिवायडेड बाय डी एक्स, याचा डेरिव्हेटिव्ह झाला 1. 1 इंटू 4y, याचं उत्तर किती येणार आहे? 4y, बरोबर. थर्ड एक्झाम्पल, डी बाय डी एक्स ऑफ 4xyz, बरोबर. मग या ठिकाणी बाळांनो 4 हा कॉन्स्टंट आहे, विथ रिस्पेक्ट टू डी एक्स असल्यामुळं y फंक्शन किंवा z हे कॉन्स्टंट आहेत, म्हणजे डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येतील. 4yz डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आलं तर डेरिव्हेटिव्हमध्ये काय राहिलं? डी एक्स डिवायडेड बाय डी एक्स, बरोबर. आणि हे किती आलं? 1. म्हणजे 1 इंटू 4yz इज इक्वल टू आपलं आन्सर काय आलं? 4yz. थर्ड एक्झाम्पल, डी बाय डी एक्स ऑफ 20xyz. आता सांगा बरं मला बाळांनो, या ठिकाणी 20 कॉन्स्टंट आहे, y कॉन्स्टंट आहे, z कॉन्स्टंट आहे, म्हणजे डेरिव्हेटिव्हच्या बाहेर कोण येणार? 20yz. आणि डिफरन्शिएशन फक्त कोणाचं येणार? x. म्हणजे काय होणार? dx डिवायडेड बाय dx. आणि याची व्हॅल्यू किती आली बाळांनो? 1. आणि 1 इंटू 20yz इज इक्वल टू किती आलं? 20yz. मग आता बाळांनो मला कमेंटमध्ये सांगायचं आहे डी बाय डी एक्स ऑफ 30xpq इज इक्वल टू वॉट? थँक्यू.